नमस्कार, सविता फूड कल्चरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. हॉटेलमध्ये मटण थाळी मागवली असताना त्याच्यामध्ये अगदी छोट्याशा वाटीमध्ये अगदी खरड्याप्रमाणे अगदी थोड्या प्रमाणामध्ये वाढलेला तो मटण खरडा अगदी चुपचाप एवढ्याशा वाटीमध्ये बसला होता. अगदी थोड्या प्रमाणात खाऊनसुद्धा त्याने मात्र सगळ्या पदार्थामध्ये त्याने एकट्याने मन जिंकलं. तर त्याच चवीचा इथं आपण आज मटण खरडा बनवणार आहोत. त्याच्याकरता अर्धा किलो मटण व्यवस्थित असं साफ करून घेतलेलं आहे, धुवून घेतलेलं आहे. इथं मी बोनलेस मटण घेतलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा कुटलेली मिरची आणि अर्धा चमचा आले लसणाची पेस्ट लागणार आहे. 1 चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ लागणार आहे आणि थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालायची. आता हे व्यवस्थित असं मटणाला सगळीकडे एकसारखं करून घ्यायचं आहे. तर मटणामध्ये थोडीफार चरबी म्हणजे मांद होतं ते मी काढून घेतलेलं आहे आणि त्याला बारीक कट करायचं आहे. आता हे मटण आपण कमीत कमी अर्धा ते पाऊण तास मॅरिनेट करायला ठेवायचं आहे आणि नंतर आपण कुकरमध्ये असं 2 टेबलस्पून तूप घाला किंवा तेल घाला. चांगलं गरम झालं की एक मोठा कांदा बारीक कापून घ्यायचा आणि व्यवस्थित असं त्याला परतून घ्यायचा आणि नंतर आपण इथं जे चरबी आहे ती पण बारीक कट करून घेतली आहे ती या कांद्यामध्येच परतून घ्यायची. तर मटणामध्ये थोडीफार चरबी असलेली अशी बारीक कट करून घ्यायची आणि त्याला कांद्याबरोबर व्यवस्थित अशी परतून घ्यायची, त्याच्यामुळे चव छान लागते. आता व्यवस्थित असं परतून झालेलं आहे, मस्त तेल सुटलेलं आहे. आता मॅरिनेट झालेलं मटण आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे. इथं आपल्याला मटण खरडा बनवायचा आहे, त्याच्यामुळे अगदी जास्त साहित्य न घालता अगदी थोड्याच साहित्यामध्ये मस्त झणझणीत आणि चमचमीत असा मटण खरडा बनवायचा आहे. आता 2 ते 3 मिनिट व्यवस्थित असं परतून झालं की आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे, म्हणजे अशी पितळी किंवा ताट ठेवायचं. त्याच्यावरती 1 वाटी पाणी घालायचं. तर ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी जास्त रस्सा बनवायचा नाही आहे, त्याच्यामुळे वरच्या पाण्याला आदण आलं की आपण ते पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे. तर जेमतेम अर्धी वाटी मी ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता कुकरला आपण 4 ते 5 शिट्ट्या चांगल्या काढून घ्यायच्या, म्हणजे मटण आपलं कमीत कमी 90% तरी शिजलं पाहिजे, एवढं आपल्याला मटण शिजवून घ्यायचं आहे. मटण शिजत आहे तोपर्यंत आपण आता खरड्याची तयारी करून घेऊया. 10 ते 12 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि 1 लसणाचा गड्डा, 1 इंच आलं, त्याचबरोबर 1 छोटी वाटी आपल्याला सुकं खोबरं लागणार आहे, 1 टेबलस्पून तीळ लागणार आहेत. तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. तर मिरची आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे. त्याच्या अगोदर आपण इथे आता तवा ठेवलेला आहे. तवा चांगला गरम झाला की आपण सुरुवातीला खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आहे. आपण इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे. तर खोबरं जास्त नाही, अगदी छोटीशी वाटी आपण इथं खोबरं घेतलेलं आहे. आता खोबरं आपण भाजून घेतलेलं आहे. आता लगेच आपण त्याच तव्यामध्ये तीळ पण भाजून घ्यायचे. तर हा सुका मसाला आहे तो अगोदर व्यवस्थित असा भाजून घ्यायचा. आता तीळ भाजून घेऊया. अगदी तीळ पटकन भाजून होतात. तीळ थोडेसे तडतडले की आपण लगेच त्याला काढून घ्यायचं आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी खसखस पण वापरू शकता, म्हणजे 1 टीस्पून खसखस आणि 1 टीस्पून इथं पांढरे तीळ जरी वापरले तरी चालेल, किंवा खसखस नाही घातली तर तीळ 1 टेबलस्पून आपण ह्याच्यामध्ये घालायचे आहेत. आता व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे, काढून पण घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मिरच्या टाकायच्या आहेत. तर मिरच्या तेल वगैरे काही न टाकता मिरच्या आपण व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत, म्हणजे मिरच्याला चांगले असे काळे डाग पडतील अशा पद्धतीने आपण इथं मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. म्हणजे आपण आता खरड्याची तयारी चालू आहे, आपल्याला मटण खरडा बनवायचा आहे, त्याच्यामुळे आता मिरची पूर्ण भाजून झाल्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये आलं आणि लसूण घालायचं आहे. आलं लसूण जास्त आपल्याला भाजायचं नाही, अगदी थोडेसे डाग पडू लागले की आपण ह्याला काढून घ्यायचं आहे आणि थंड करायचं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला सुक्कं जे आपण खोबरं आणि तीळ आहे त्याची पावडर करून घेऊया, कारण ते मिरची बरं दळलं तर ते एवढं बारीक दळलं जाणार नाही, त्याच्यामुळे अगोदर खोबरं तीळ दळूया आणि नंतर आपण ही मिरची बारीक करून घ्यायची आहे. आपण ह्याच्यामध्ये आता कोथिंबीर पण घालायची आहे आणि व्यवस्थित असं ह्याला फिरवून घ्यायचं आहे. तर वाटणामध्ये आपण जास्त पाणी न घालता अगदी 2-3 चमचे ह्याच्यामध्ये पाणी घालून अशा पद्धतीने आपण ह्या खरड्याचं वाटण बनवून घेतलेलं आहे. आता खरड्याचं वाटण आपलं छान असं तयार झालेलं आहे. आपण आता इथे चेक करूया मटण शिजलं आहे का. तर इथं आपण जेमतेम 90% मटण शिजवून घेतलेलं आहे आणि आपण आता ह्याला फोडणी द्यायची आहे. तर कढईमध्ये आपण 2 टेबलस्पून परत तेल घालायचं आहे, म्हणजे पहिलं मटण शिजवताना 2 टेबलस्पून आणि आता 2 टेबलस्पून तेल घालायचं आहे. तूप पण घालू शकता किंवा दोन्ही अर्धा अर्धा करून घातलं तरी चालेल. आता तेल छान गरम झालं की आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला वाटण.
म्हणजे खरड्याचं वाटण जे बनवलेलं आहे ते घालायचं आणि व्यवस्थित असं याला परतून घ्यायचं आहे। जसं आपण मिरचीचा खरडा बनवतो त्याच्यामध्ये कसं कमी साहित्यामध्ये छान असा खरडा बनवतो, तसंच इथं आपल्याला मटण खरडा बनवायचा आहे। म्हणजे याच्यामध्ये धना जिरा पावडर वगैरे जास्त काही मसाले घालायचे नाही आहेत। कांदा पण अगदी आपण एकच वापरलेला आहे। तर आता वाटण छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे, म्हणजे जो कच्चा वास वगैरे असला तरी तो निघून जातो आणि खमंग असा मटण खरडा तयार होतो। आपण ह्याच्यामध्ये आता 1 टीस्पून गरम मसाला घालायचा आहे, म्हणजेच मटण मसाला। माझा हा घरचा मटण मसाला आहे त्याच्यामुळे खूप स्ट्रॉंग आहे। तर अर्ध्या किलोसाठी जेवढा तुम्हाला गरम मसाला लागतो तेवढा तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता। आणि बघू शकता मटणामध्ये अगदी थोडंसं पाणी आहे, आपल्याला ह्याच्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही आहे। आणि आपण आता ह्याच्यामध्ये मटण घातलेलं आहे, व्यवस्थित असं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि वाटण घातलेलं आहे त्याच्यामुळे आपण शिजवताना पण मटणामध्ये मीठ घातलेलं आहे, वाटणामुळे आणखी थोडंसं मीठ लागणार आहे। चेक करून आपण ह्याच्यावरती आता झाकण ठेवून व्यवस्थित असं ह्याला 7 ते 8 मिनिट मीडियम गॅसवरती छान असं शिजवून घेतलेलं आहे। आणि बघू शकता मस्त असा मटण खरडा आपला इथे तयार झालेला आहे। ह्याला तुम्ही ज्वारीची भाकरी, बाजरीच्या भाकरीबरोबर अगदी भन्नाट लागतो। मस्त झणझणीत आणि चमचमीत असा मटण खरडाची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, नक्कीच आवडेल। ह्याला तुम्ही भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता, बिर्याणीबरोबर खाऊ शकता। अगदी जब्बर चवीचा असा हा मटण खरडा एकदा तुम्ही घरातल्या लोकांना खाऊ घाला, नक्कीच त्यांना आवडेल। तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।